त्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व आंबेडकर, लोकशाहीला नाव साठे माता रमाई जिजाऊ अहिल्यादेवी या सर्वच राष्ट्रपुरुषांना वंदन. आज एका अतिशय महत्वाच्या अशा विषयावर चिंतन गोलमेज परिषद व्हावी आणि त्यातून पुढची दिशा निश्चित व्हावी याकरिता या परिषदेचा आहे. आंबेडकरी चळवळीनं नेहमीच या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेले जे जटिल प्रश्न आहेत, सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रश्न आहेत, त्यावेळी निर्णायक भूमिका बजावली आणि ही भूमिका बजावत असताना गेले काही दिवस पाहतोय की या देशात महाराष्ट्रात आरक्षणाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर महाराष्ट्रातून आंबेडकरी चळवळीचा आवाज भूमिका पुढे आली. आम्ही पाठिंबा देत आहोत. आम्ही पाठिंबा अशासाठी देत आहोत की लोकराजा शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या निमित्तानं आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला. आमच्या समुदायांना त्या माध्यमातून आमची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सुद्धा प्रगती होत आहे. अशा वेळी उर्वरित समाजाला आरक्षणाची जाणीव झाली आणि या आरक्षणाच्या जाणीवेतून देशामध्ये काही हिंसक आंदोलन झाली, जशी की जाट समाजानं आंदोलन मागितलं, आरक्षण मागितलं, रेल्वे रूळ उघडून टाकणं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीज उद्ध्वस्त करणं, इथपर्यंत ते आरक्षण पोहोचलं, ही हिंसा पोहोचली. महाराष्ट्रामध्ये त्या दिशेनं चाललेली जी वाटचाल आरक्षणाच्या निमित्तानं समुदायांना भडकवण्याचे जे काम चालू, याच्यामध्ये आंबेडकरवादी समुदायानं संयम, शांतता पाळलेली आहे. कारण इथली कायदा सुव्यवस्था बिघडू नये. या महाराष्ट्रामध्ये विचारांचा महाराष्ट्र जे म्हटलं जातं त्या पातळीवर विचारानं जायला पाहिजे हे आम्ही सगळेजण जाणतो आहोत. परंतु आरक्षण मागणाऱ्यांची प्रक्रिया ही आहे की दिवसेंदिवस जातीय तेढ निर्माण करणारी होत आहे. शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं ते घटनेमध्ये परावर्तित झालं हे आम्ही दररोज सांगत आहोत. पण 4 वेळ गरीब मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मागणी पुढे आली आणि या मागणीच्या निमित्तानं हळूहळू त्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. कुणबी मराठ्याला आरक्षण द्यावं या संदर्भात अगदी इतिहासकालीन पुरावे दाखले आहेत, निजामकालीन सुद्धा काही पुरावे दाखले आहेत. त्यांचा रस कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीमध्ये या आरक्षणाच्या मागणीची पूर्तता केली जाते. संविधानिक पातळीवर आरक्षण देण्यामध्ये आम्हा आंबेडकरवादी जनतेचा कुठलाही कुणालाही विरोध नाही. पण संविधानाची मोडतोड करून जमावाच्या जोरावर, संख्येच्या जोरावर इथल्या सगळ्या व्यवस्था जर का प्रभावित करायचं चालू असेल तर आंबेडकरवादी समाजाला स्वस्थ राहता येणार नाही, बघ्याची भूमिका देता येणार नाही. निर्णायक पातळीवर या संदर्भात आपल्याला भाष्य करावं लागेल, प्रसंगी मैदानात उतरावं लागेल. आर्थिक उन्नती आणि त्याकरिताचे जे उपाय आहेत ते शासन व्यवस्थेने करायचे आहेत, ते त्याने केले. जे आरक्षण मागत आहेत त्यांच्याकडे या महाराष्ट्राची संपूर्ण सत्ता कित्येक वर्ष त्यांच्याकडे आहे, मंत्रिमंडळ त्यांच्याकडे आहे. सादर करताना सूती गिरण्या, पतसंस्था, दूध संस्था सगळंच आरक्षण त्यांच्याच वाट्याला गेलेलं आहे. आज कोणतं आरक्षण? शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातलं आरक्षण मागत आहे. त्या मागणीला आम्ही पाठिंबा पक्ष म्हणून दिलेला आहे, समाज म्हणून आमचा त्यांच्या विरोधात राहिलेला आहे. परंतु त्यावेळी
भूमिका, कणखर भूमिका आंबेडकरवादी समाजाने घेतली ती अशी की आमच्या आरक्षणाला केसवर धक्का न लागता तुम्ही ज्यांना जे वाटायचं ते वाटा. ज्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावितेचं आपण वाचन केलं आणि संपूर्ण देश त्या भूमिकेतनं चालतोय, त्या आरक्षणाच्या तरतुदी भारतीय संहितेमध्ये कायद्यामध्ये घालून दिलेलं आहे. तिथं 52% वर आरक्षण जर देता येत नसेल आणि सामाजिक मागासलेपण ज्यांचं आहे त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे, ही भूमिका मूळ जर संविधानाची असेल तर त्या संदर्भात शासनकर्त्यांनी निकाल देणाऱ्यांनी सुद्धा भान ठेवावं असं नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये एक लवाद चालू होता. त्यावेळी आमचे जस्टिस गवई आणि इतर 4 न्यायमूर्तींनी स्वतःची टिप्पणी दिलेली आहे, मत व्यक्त केलेलं आहे. जर तो निवाडा नाही, तो निकाल नाही, ते त्यांचं मत आहे आणि कायद्याच्या दृष्टीनं, संविधानिक दृष्टीनं, न्यायिक दृष्टीनं त्या मताला कायदा म्हणून राबवता येणार नाही. ते उपजातींच्या संदर्भात त्यांनी मांडलेली टिप्पणी असल्यामुळं आज ते कायद्यात नाही. परंतु इथली व्यवस्था कधीही त्या मतांना लवादाचं स्वरूप आणून सर्वोच्च न्यायालयासमोर तो खटला म्हणून आणतील आणि मग न्यायालयामध्ये त्याच्यावर बहस होऊ शकते. ते संकट आपल्या सर्वांच्यावर येणार आहे, याचं भान आम्हा सर्वांना असायला पाहिजे. त्यावेळी आपण जागा होऊन चालणार नाही. आताच आपण त्याची बीज रोवली पाहिजे, त्याच्यावर आपलं काम चालू असायला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी एक दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी या चिंतन परिषदेचं आयोजन केलं. या चिंतन परिषदेमध्ये 25 संघटना, 7 पक्ष, 8 पक्ष, विचारवंत म्हणून प्राध्यापक विजय काळेबाग सर, डॉक्टर अनंत मांडुकलीकर सर, डॉक्टर गिरीश मोरे येत आहेत. त्यांचं चिंतन. पक्षाचे प्रमुख म्हणून माझ्या शेजारी डॉक्टर नंदकुमार गोंधळी आणि विद्याधर कांबळे हे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. रुपाताई वैद्यंडे या रिपब्लिकन पक्षाच्या दीपक बाबूजी काळजी गटाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत. तिथं शिवाजीराव आवळे ते बंडखोर सेनेचे मोठे नेते आहेत, संस्थापक आहेत. पलीकडच्या बाजूला श्रीकांत कांबळे यांची ओळख घेताना नेहमी गौतम भाऊंचा म्हणजे आठवण येते. ते लढाऊ व्यक्तिमत्व आज जरी नसलं तरी त्याचा वारसा चालवलेला आहे. आणि मी आता सगळ्याच पक्ष संघटनांचा गौरव करतो. निलेश बनसोडे सारखा एक तरुण तडफदार करता आहे. पांडुरंग कांबळे गवई गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आप्पासाहेब मोरे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. मला मान्य या ठिकाणी निलेश अजून कोण राहिला असलं तर सगळ्यांची नावं दे. आमच्या सतीश भंडारे जी आहे, दादासाहेब माने, प्रकाश दिलीप सोनवणे, प्रवीण आजरेकर, रतन कांबळे आहे, बटू भास्टेकर आहे, करुणा विमल मॅडम आहे, विकाजी नाईक आणि सगळेच मित्र. आपण एक चिंतनातून पुढे जाऊया. लोक जोडत जातील, विचार पुढे येईल आणि यातून आपला एक चळवळीचा अजेंडा निश्चित झाला पाहिजे की सध्याच्या परिस्थितीमध्ये संविधान, आरक्षण या विषयात महाराष्ट्रभर चालू असलेल्या ज्या घडामोडी आहेत, या आंबेडकरवादी समुदायानं, एका पक्षानं समुदायानं, त्यामध्ये दलित माणसं सुद्धा असतील, आपण समाज असेल, आपल्या इतर पोटजाती असतील, उपजाती असतील, यांनी सुद्धा निर्णायक भूमिका मत मांडली पाहिजे. आज आम्ही त्यासाठी ऍडव्होकेट पवार सरांना बोलवलं होतं की त्यांनी या संदर्भात भूमिका मांडायला पाहिजे. मी बाकीच्या शिवाजीरावांना, मॅडमना विनंती करतो की त्या संदर्भात त्यांची उणी भरून काढा की मातंग समाजाची या उपजातीच्या संदर्भात जी टिप्पणी आलेली आहे
याच्यावरच काय मत असतं आणि ते आपण कसं संयुक्तरित्या करू शकतो याच्यावर आपल्याला संयुक्त भूमिका द्यायची. संघर्षाची भूमिका कधीही परवडणारी नाही आणि ती भूमिका व्हावी यासाठी हा सगळा प्रपंच चालू आहे सत्ताधाऱ्यांचा, शासनकर्त्यांचा. आपल्याला मात्र पुढे जायचं असल्यामुळं एक आंबेडकरवादी अजेंडा असायला पाहिजे आणि त्या अजेंड्याची आपण सगळेजण निश्चितपणे आजपर्यंत आयुष्य व्यतीत करत आलेलो आहोत. यापुढची सुद्धा ही आव्हानात्मक लढाई ज्याची सुरुवात आपण आधी शाहू फुले आंबेडकरांच्या घोषणेला आणि संविधानाच्या प्रस्तावित वाचनापासून त्या क्षणापासून ते आव्हान केलं आपण या सभागृहात आलेलो आहोत. आणि म्हणून यापुढं माझी विनंती आहे की सगळ्या पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका, पक्षाची भूमिका मांडावी. पक्ष कदाचित कोणती भूमिका घेतो हे तुम्ही जाणून घ्या आणि तुम्हाला त्या समाजाबरोबर जाण्याची जी भूमिका आहे ती घेता येते का. समाजाबरोबर पुढे जायचं आहे, एक लढा उभा करायचा आहे आणि ती परंपरा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी आहे. ज्यावेळी वडकेची दंगल घडली त्यावेळी 25 ते 30 हजार लोक एका दिवसात रस्त्यावर आपण आलेलो आहोत. आणि असं नाही म्हणालो की झालेला हल्ला हा मातेल समाजावर आहे. संपूर्ण बौद्ध समाजाचे, मातेल समाजाचे, भटक्यांचे, ओबीसीचे कार्यकर्ते, नेते समाज रस्त्यावर आला होता. त्यामुळे न्याय मिळाला. 125 लोकांना त्यावेळी अटक करून त्याच्यावर कारवाई झाली आणि ते यश सांघिक अशा पद्धतीचं आहे. तशा पातळीवर वेळोवेळी घडलेल्या ज्या घटना असतील, फेरलांजीचा लढा असेल, त्याच्यापुढे आरक्षणाचा असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर घडलेल्या भीमा कोरेगाव सारख्या घटना असतील, यावेळी या कोल्हापूर जिल्ह्याला इतिहास तयार केला. 3 जानेवारी 2018 महाराष्ट्रामध्ये बंद पुकारल्यानंतर या कोल्हापूर जिल्ह्यात 1850 इतक्या वीरसैनिकांच्यावर करोडसारखे गुन्हे नोंद केलेले आहेत. जेल भोगलेले कार्यकर्ते आहेत. ही प्रक्रिया या कोल्हापुरात आहे. म्हणून आरक्षणा संदर्भात देशात, राज्यात निर्माण झालेला जो काही गोंधळ आहे त्याचा जो गैरवापर करण्याचं जे नियोजन आहे त्याच्यावर आंबेडकरी चळवळीनं निर्णायक भूमिका घेणं आवश्यक आहे. म्हणून आजच्या चिंतन परिषदेचं आयोजन आहे. त्यावर खुल्या पद्धतीने आपली मतं मांडावी, योग्य दिशा घेऊन आपण पुढे जाऊया. योग्य पद्धतीचा आंदोलन, वैचारिक मंथन या परिषदेमधून पुढे यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना खुल्या पद्धतीने विचार मांडण्यासाठी हा माईक ज्याला बोलायचं आहे त्यांच्याकडे सुपूर्द आपण हे करत आणि ज्या उद्देशाला आपण ही परिषद चिंतन बैठक आयोजित केली तो अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी. हे चिंतन करणं आमच्या एजेंड्यावर आरक्षण विषयी केवळ न बोलता भारतीय संविधान, आपला समाज, आमची आजची अवस्था, आमची आजची विचारसरणी, पक्ष संघटनांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, विचारवंतांची अशी काय मतं आहे ती संयुक्तरित्या मांडली पाहिजे आणि हे मांडत असताना अनेक आमच्या तरुण मित्रांनी भूमिका घेतली की याचं पुढचं फलित आणि दिशा निश्चित करत असताना एका गोष्टीचा आनंद झाला की आज आपण ज्यांना ज्यांना निमंत्रित केलं होतं त्यापेक्षा सुद्धा अधिक संघटना आलेल्या आहेत. म्हणजे आपण पुढे जात असताना विचारांची जी काय वेगवानी होती, विचारांची भूमिका होती ती इथे कार्यक्रम समाजाचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा अतिशय कठोर सरांनी मांडले आणि दुसरे ते गेले तर त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली. पक्षाचं काउंटिंग होते, पक्ष संघटना कोण कोण आल्या आणि कोण कोण नव्हत्या, कोणच नव्हतं असा एक प्रवाह चालू होता. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अनेक गट जे आहेत ज्याच्यामध्ये खवाडेकर, रोहिंगर, आंबेडकर, आठवलेकर हे जाणीवपूर्वक अशासाठी घ्यायला लागते की समाजामध्ये तशा पद्धतीनं चर्चा होती
आपल्याला ते सगळं मोडायचं आहे, सगळं एकत्र घ्यायचं आहे. दलित महासंघाचे अनेक गट आलेले होते. भारतीय दलित महासंघ, बहुजन दलित महासंघ, त्यानंतर दलित महासंघला त्याच्यानंतर संविधान सन्मान युवा मोर्चा, बंडखोर सेना, रिपब्लिकन सेना, आझाद समाज पार्टी, बहुजन दलित महासंघ, राजनगरचे प्रतिनिधी, बहुजन सावे प्रतिष्ठान, बहुजन समाज पक्ष, बौद्ध चॅरिटेबल ट्रस्ट, म्हणजे अजून आपले सगळेच वंचितचं नाही, वंचितचं आहे ना, आपण बोलायला पाहिजे. आणि सुशील कोडे जे आपल्या बौद्ध चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून काम करत आहेत आणि सगळ्याच आंबेडकरी चळवळीशी समन्वयाने आपली भूमिका मांडत असतात. अनेक जण आपण इथं भूमिका मांडली. ती भूमिका मांडत असताना अनेकाने आम्ही ज्या पद्धतीने पहिल्यांदा चर्चा चालू केली, या देशातल्या परिस्थितीवर खूप एक महिन्यापेक्षा अधिक काळ आम्ही चिंतन करतो की काय करायला पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्या समाज बांधवांना, विविध संघटनांना बोलवलं पाहिजे, त्यांच्याशी हितगुज केलं पाहिजे, त्यांची विचारधारा काय आणि आपल्याला कसं पुढे जाता येईल, काय अजेंडा घेऊन पुढे जायचं याच्यावर चर्चा आहेत आमच्या. की काय जमत नाही, कोणीतरी एका वक्त्याने सांगितले की काल झालेली आंदोलनालाही पाठिंबा. असं नाही की ते आमच्यापेक्षा काही वेगळं आहे, तीच चळवळ आहे, तेच समाज आहे. पण चिंतन ही एक गोष्ट आहे की जी चारी भिंतीच्या आत समाजामध्ये मनापासून झाली पाहिजे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आंदोलनाची आपण दिशा ठरवावी. ते आंदोलन कोणकोणतं असेल या निर्णयाप्रत आज आपल्या सर्वांशी चर्चा करून येणं आवश्यक आहे. तत्पूर्वी जे ठराव अतिशय महत्वाचे आहे ते ठराव या आजच्या परिषदेमध्ये करावं. अगदी थोडक्यात त्याच्यावर मत मांडायचे. त्याच्यावर पुन्हा आपण इथं पुढे 5 तास बसू शकणार नाही कोण. त्यामुळं जे ठराव आहे आजच्या परिषदेमध्ये पुढे येणार आहे त्यातील पहिला ठराव असा आहे, ठरावाचं संविधान बाह्य आरक्षणाला आम्ही आंबेडकरवादी तीव्र विरोध करतो. विरोध किंवा देशात सद्यस्थिती आरक्षणाच्या मागणीवरून जातीय द्वेष निर्माण करण्याची सुनियोजित कारस्थान सुरू. त्यामुळे भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आरक्षण देण्यात यावे असा ठराव आजच्या आंबेडकरवादी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या शाहू स्मारक येथे झालेल्या चिंतन गोलमेज परिषदेमध्ये करण्यात येत आहे. आणि याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा. पुढे ठराव हे वाचल्यावर छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या आरक्षण भूमी 2 हे जनआंदोलन असा निर्धार करून जर का संविधान बाह्य घटना बाह्य आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तर त्याला आम्ही तीव्र विरोध करू. तो विरोध कोल्हापूरच्या शाहू भूमीतील आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलन या सर्वांना सोबत घेऊन आपण करू असा ठराव करण्यात येत आहे. दुसरा ठराव आहे क्रिमिलेअर मुळे जाती निर्माण झालेल्या नाहीत, त्यामुळे अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलेअर लागू होणार नाही असा ठराव आम्ही करत आहोत. तिसरा ठराव आहे गतिमान आणि इमानदार चळवळ चालू करणे ही या काळाची अतिशय महत्वाची जबाबदारी आहे आणि आम्ही या परिषदेमध्ये गतिमान आणि इमानदार चळवळ चालू करण्याचा निर्धार या ठरावासाठी करत आहोत. पुढचा ठराव आहे सर्व आघाड्यावर संविधान संरक्षणाचे कार्यक्रम राबवले पाहिजे. ते राबवण्यासाठी
सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येते, सर्व क्षेत्रातील आंबेडकरवाद्यांनी आपापल्या क्षेत्रात संविधान संरक्षण म्हणून जबाबदारी पार पाडावी. पुढील ठराव आहे खासगीकरणामध्ये आरक्षणाचे धोरण लागू. खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करावे, त्याचे इम्प्लिमेंटेशन करावे. या पद्धतीचे ठराव आजच्या परिषदेमध्ये करून आपला या परिषदेचा फलित म्हणून एक कार्यक्रम जो आपण नजीकच्या काळामध्ये व्यवस्थितरित्या समयासमोर आणतो. आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या आरक्षण भूमीमध्ये राष्ट्रव्यापी अनुसूचित जाती जमाती आरक्षण महापरिषद घेण्याचा निर्धार आपण सगळे घेऊन करत आहोत. पाठिंबा व्यक्त करावा. दसरा चौकामध्ये अथवा गांधी मैदानामध्ये आपल्या शक्तीनुसार नजीकच्या काळात सर्वजण आणखी पुन्हा एकदा एकत्रित असो, या गोष्टीवर सखोल चिंतन करून चर्चा करून सर्वांना समाविष्ट करून घेऊन ही राष्ट्रव्यापी अनुसूचित जाती जमाती आरक्षण महापरिषद यशस्वी करण्याचा निर्धार आपण सगळेजण करूया. या बरोबर सर्वांनी ज्या पद्धतीनं आज बैठकीत सहभागी घेतली तसंच पुढच्या बैठकीत सुद्धा सर्वांनी आपलं योगदान कॉन्ट्रिब्युशन द्यायचं आहे. जे आलेले नाही त्यांना पुन्हा एकदा सर्वांना निमंत्रित दिलं जाईल, त्यांना बोलवलं जाईल, त्यांनाही सांगितलं जाईल की हा कार्यक्रम दाखवला समाजाचा आहे, सगळ्या पक्ष संघटनांची स्वतःची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणूया पुन्हा एका व्यक्तीचा हा अजेंडा नाही, कुठल्या एका पक्ष संघटनेचा सुद्धा हा अजेंडा नाही. सर्वजण मिळून घ्यायचे, कारण आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना शेवट करत असताना अशा पद्धतीनं आपल्याला कानावर हे आदळत आहे, त्याची जरा जरी आपण जाणीव ठेवली, केवळ चर्चा करून चालणार नाही. आपण त्यासाठी कृती कार्यक्रम म्हणून जर जायचं असेल तर एकट्या संघटनेने होणार नाही. सगळेजण एकत्रित येऊया, आपल्या पक्ष संघटनांच्या नेत्यांना योग्य तो संदेश पोहोचवण्याची जबाबदारी ज्याची त्याला कळते ते त्यांच्या जबाबदारीवर पार पाडते. आपण मात्र आज दिलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या या राष्ट्रव्यापी महापरिषदेच्या तयारीला लावूया. लवकरच पुढील बैठकीची तारीख घेऊया आणि ठिकाण ठरवण्यासाठी आपण पाहुणे ठरवण्यासाठी पुन्हा एकदा बसणार आहोत आणि ते बसून पुढची धोरण प्रत्येकाला कळवलं जाईल. एवढं या ठिकाणी आजच्या परिषदेमध्ये सांगतो. तुम्ही सगळेजण आला अगदी मनापासून भाग घेतला, वैचारिक मांडणी केली, तरुणांनी त्यांना साजेल अशा पद्धतीची जबाबदारी आज इथं घोषणा देऊन पार पाडलेली आहे. त्यामुळं महिलांचं प्रतिनिधित्व सुद्धा चांगलं आणि वैचारिक मांडणी सुद्धा झालेली आहे. अनिलला विशेष धन्यवाद द्यावे लागतील, कारण हे सगळं घडवून आणत असताना मी स्वतः 4 दिवस बाहेर गावी मुंबईला होतो, तरी सुद्धा सर्वांशी बोलून संपर्क होता. निलेश सुद्धा मी 2-3 वेळा प्रवीणशी बोलत होतो आणि हे बोलत असताना हे यशस्वी व्हावं अशासाठी राबण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढील दिशेसाठी आपण लवकरच मीटिंगची तारीख वेळ कळवू असं जाहीर करतो. मी विश्वास करते या भीमा कोरेगाव मध्ये नियोजनाला विनंती करतो त्यांनी आभार. तिथं पासून मग ते 48, 49, 50 वेळ मग तिथं बालसेन मायावती आल्या, BRS आलं, वामन मिश्रांनी, या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला सर्वांना माहिती. आज आपण काय करूया, या सर्वांना एकत्रित एका अजेंड्यावर करायचा. अजेंडा कोणता आहे की भारतीय संविधान आणि आरक्षण या 2 शब्दांच्या भोवती इथला प्रस्थापित पक्ष आणि विरोधी पक्ष राजकारण करतात. प्रस्थापित पक्षानं एक नरेटिव्ह सेट केलं आणि त्या नरेटिव्ह मध्ये सांगितलं की बाबा इथं भारतीय जनता पक्ष चर्चा आल्यानंतर
संविधान बदलणार, त्या भांडवलावर कोणतरी स्पष्टीकरण. आणि मग आपण जे भारतीय संविधानाचे रक्षक आहोत, बाबासाहेबांचे निष्ठावंत, अशासाठी मी म्हणतो की त्यांच्यासाठी जीवदान द्यायची आत्मबलिदान करणारी पिढी आपल्याकडे. मग यावेळी आम्ही काय भूमिका घ्यायला पाहिजे? इथे काही घडत नाही असं नाही, तिथे पुढे गेले. त्यावेळी संविधान सन्मान रॅली आपण या का काढली गरजही नव्हती. पण पलीकडच्या बाजूला मराठा क्रांती ठोक मोर्चा 35 लाख 40 लाख 50 लाख लोक रस्त्यावर येतात. मीडिया म्हणतात ऍक्च्युली त्याचं क्षेत्रफळ जर आपलं तर 35 लाख कोल्हापुरात जमले तर कोल्हापूर सांगली सातारा व्यापला तर ते 35 लाख लोकांचं क्षेत्रफळ पूर्ण होत नाही. पण ते आकडे देत होते कारण मीडिया व्यवस्था त्याची. आणि त्यामुळं आरक्षण मिळो अथवा न मिळो त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालेलं. त्यांना या समाजावर, या व्यवस्थेवर, या प्रशासनावर, या पोलिसांच्यावर, मीडियावर जी हुकूमत तयार करायची होती ती निर्माण झालेली आहे. आणि त्यावेळी संविधान सन्मान मोर्चा काढला. हे गेले 50 वर्ष झाले. आमच्या नंतरची पिढी तुम्ही आहात. तुम्ही काय घेणार आहात? तुम्हाला शिवशाही बनवलं असेल आम्ही काहीतरी दिलं पाहिजे, द्यायचंच काम चालू. चिंतन परिषदेतून पुढची दिशा ठरवायची आहे. आंदोलनात्मक ते वैचारिक आंदोलन असेल, ते प्रबोधनात्मक आंदोलन असेल, ते रस्त्यावर माणसाला डोक्याला डोकं दाखवणारं आंदोलन असेल, त्याची दिशा आम्हाला पकडता येते का याचं चिंतन चालू. चर्चाही झाली पाहिजे. तुम्ही केलेली चर्चा बिलकुल चुकीची नाही. तुम्ही अपेक्षा व्यक्त जी केली ही अगदी बरोबर अपेक्षा आहे. परंतु आपण काय करूया, मला वेळ नको, आपण या संदर्भात आपापसात संघर्ष वाढवूया नको. जे नाहीत हेही आपल्या इथं येणार आहे, हेही येणार आहे. कार्यक्रम योग्य देण्याची क्षमता आमच्यात आहे का? ती क्षमता आहे. व्यक्त होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याबरोबर कोणती परकी आहे काय बांध कुणी कुणाचा घेतलेला. आम्ही सगळे बाबासाहेबांच्या विचारांचे आहोत. आम्ही गेल्या 35-40 वर्षात एक शेत केल्याशिवाय मातंग समाज बौद्ध समाजामध्ये दुही निर्माण होऊ दिली नाही. काय केलं असं ते म्हणताय ना, तर ज्यावेळी त्या निवड्याने पिरियडगावच्या सरपंच मातंग समाजाच्या होत्या आणि तुला झेंडा भडकवून दिला नाही, त्याच्या वस्त्या पेटवून दिल्या, त्या झोपडीत घालून त्या मातंगाला ठार मारायचं प्लॅनिंग गावाला केलं. त्यावेळी आम्ही उभा राहिलो. त्यातनं तांदळे नावाचा मुलगा एक तयार झाला. कलेक्टर ऑफिसला प्रोटोकॉल सांभाळते, सगळ्या झोपडी सांभाळते. तो ज्यावेळी ती झोपडी जळाली त्यावेळी उसाच्या सरीत जाऊन लपून बसला होता, थंड कापत होता. त्यावेळी वडंगे जळलं. ते 2005 ला 19 मे 2005 ला जळलं. त्यावेळी त्या गावाची जी अवस्था होती आणि त्या समाजाची जी अवस्था होती, तो हल्ला केवळ मातंग समाजावरचा नव्हता, तर दबलेल्या, पिचलेल्या, मागासवर्गीयांच्यावर प्रस्थापितांचा अॅट्रॉसिटीचा जो राग होता तो त्यातनं व्यक्त झालेला. जीव दिला की मातंगच ना नामांतराच्या काळात या व्यवस्थेने काय केलं कालचं उदाहरण सांगतो. तुळशीराम कांबळेचा मुलगा काल मंत्रालयात आला होता. त्याला नोकरीवर काढून टाकलं. काय नोकरी होती? अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये तो लेखनिक होता. कदमांच्या घोटाळ्यामध्ये त्याला दोषी पकडून तुळशीराम कांबळे ज्यानं या नामांतरासाठी आत्मदहन केलं त्याच्या पोराला सुद्धा इथल्या व्यवस्थेनं आता अर्थकारणापासून वंचित केलं. या सगळ्या गोष्टी, अशा शेकडो गोष्टी आहेत मित्रांनो. आपण बोलत राहूया. बोलताना एकमेकाबद्दल मनभेद आपण ठेवायचे नाही असं ठरलेलं आहे. पुढे जाऊया. पुढे जाताना विचारांची देवाणघेवाण करूया. जी मांडणी तुम्ही केलेली आहे, निदेश असेल किंवा असेल, शिवशाही असेल, या पद्धतीनंच नव्या पिढीची मांडणी आम्हाला अपेक्षित आहे. अशा दुरुस्त्या आल्या पाहिजेत. या दुरुस्त्या करत करत समाजाचा एक अजेंडा सेट करूया, एक आंदोलन सेट करूया. तुम्हाला तुमचे सगळे पक्ष संघटना चालवायच्याच आहेत, त्या तुम्ही चालवत राहा. आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनांदोलनाचा उद्देश आधी पहिल्या दिवशी आम्हाला टाउन हॉल गार्डनमध्ये मांडवी सर, गाडेबाग सर, डॉक्टर कृष्णा केरवली सर यांनी सेट केला. तो असा आपल्या संघटना चालू ठेवूया. त्याच्या
पद्धतीनं तुम्ही तुमचे कार्यक्रम करा आणि जमलं सगळे एकत्र येऊन कार्यक्रम करूया. एका दिवसात होणारी ती प्रक्रिया नाही. हे अशी आपल्याला प्रक्रिया करत करत कामातून पुढे जावं लागेल आणि त्या कामातून वेळ प्रसंगी रस्त्यावरचा लढा आणि समाज एकत्रीकरणाचा अजेंडा यातून सेट करायचा. त्यामुळे तुम्ही बोललात त्याबद्दल काही चुकीचं नाही. फक्त आपण पुढे जाताना ही चर्चा आम्हाला अपेक्षितच आहे की पाहिजे. शिवाजीरावांना